देहवाणी पुण्यवंत जोबदे अच्युत सर्वकाळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता घेतला भंग जगदवंत जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबार यांचा संत महात्म्याचं वर्णन करणारा असा भंग आहे. विठ्ठल जगतामध्ये अनेकांना अनेक कारणामुळे मोठेपणा प्राप्त झालेला असतो. एखाद्याला आपल्याजवळ असलेल्या श्रीमंतीमुळे मोठेपणा प्राप्त झाला असेल, एखाद्याला आपल्याकडे असणाऱ्या मोठ्या उद्योगामुळे मोठेपणा प्राप्त झाला असेल, एखाद्याला आपल्या ठिकाणी असणाऱ्या बलाच्या योगाने मोठेपणा प्राप्त झाला असेल. बघा, टाटा बिर्ला अंबानी सारख्यांना श्रीमंतीमुळे मोठेपणा, टाटाला काय हे मोठा उद्योग होता म्हणून त्यांना मोठेपणा प्राप्त झाला. एखाद्याच्या ठिकाणी हिंद केसरी सारखा ज्याच्या ठिकाणी बल आहे अशा ठिकाणी त्याच्या बलाच्या योगाने त्यांना मोठेपणा प्राप्त झाला असेल. एखादा सौंदर्य एखाद्या स्त्रीच्या ठिकाणी असेल, ती मिस वर्ल्ड मध्ये एखादी सुंदर म्हणून तिचं मोठेपणा प्राप्त झाला असेल. जगतामध्ये अनेकांना अनेक कारणामुळे मोठेपणा प्राप्त झालेला आहे. पण संत महात्म्याचा विचार करत असताना संत महात्म्याने भगवन नामाच्या योगानं आपल्या वाणीला आणि देहाला पवित्र केलं म्हणून यांना विशेष मोठेपणा प्राप्त झाला. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात कारणामुळे जो मोठेपणा प्राप्त झालेला आहे त्या योगानं संतांचा विचार करत असताना संत महात्म्यांना जो मोठेपणा, एवढा सन्मान, जगतामध्ये एवढा मोठेपणा कशामुळे प्राप्त झाला तुकोबाराय सांगतात. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो बदे अच्युत सर्वका. या महात्म्यांना एवढा मोठेपणा महत्व का प्राप्त झालं तर या महात्म्यांनी आपल्या वाणीमध्ये सदा सर्व काळ भगवंताचं नामस्मरण करून देहाला आणि वाणीला पुण्यवान केलेला आहे. वाणीला आणि देहाला पवित्र करणारे संत महात्मे आहेत. पहिल्यांदा असा प्रश्न पडतो आपल्याला की देह पवित्र आहे का? देहाचा विचार करत असताना देह पवित्र कुठल्याच पद्धतीने आपल्याला पाहता येतं पवित्र नाही. अनेक पद्धतीने जरी पाहिलं आपण देह पवित्र नाही. शास्त्रकाराने असा विचार सांगितला आहे की बाबा देहाला पवित्र कसं म्हणतात? ज्या स्थानामध्ये हा देह निर्माण झालेला आहे ते स्थानही योग्य आहे. स्थानात, बीजात, उपष्टंबात, निश्चंदात, निधनात अपि कायमाधेय शौचत्वात पंडितां यशुतीं विदुः. 4-5 पद्धतीने विचार सांगितला बाबा देहाला पवित्र कसं म्हणायचं. ज्या स्थानामध्ये हा देह निर्माण झालेला आहे, आईचं उदर, मातेच्या उदरी पचोनिया विष्ठेची दाथर. ज्ञानोबाराय सांगतात विष्ठेची दाथर आहे. आईचं उदर म्हणजे काय? सगळी विष्ठा या उदरामध्ये भरलेली आहे. ते स्थान तर काही चांगलं पवित्र आहे नाही. स्थानात, बीजात, मात्या पित्याच्या रजोवीर्यापासून निर्माण झालेला हा देह कोणता चांगला आहे बीज? स्थानात, बीजात, उपष्टंबात, ज्या सप्त धातून हे शरीर बनलेलं आहे, धारण केलेलं आहे, त्याच्यामधला कोणता पदार्थ चांगला आहे? हाड चांगले आहेत, मांस चांगला आहे, रक्त चांगलं आहे, कोणता पदार्थ चांगला आहे? कोणताही पदार्थ चांगला आहे. बीजात, उपष्टंबात, निश्चंदात,
तर शरीरातून बाहेर पडणारा एखादा पदार्थ तरी कोणता चांगला असावा? नाकातून येणारी घाण असेल, काय चांगली आहे? तोंडातून येणारा लाळ असेल, कोणतं चांगलं आहे? कानातून येणारा असेल किंवा मलमूत्र आहे, कोणता पदार्थ चांगला आहे? कोणताही पदार्थ चांगला नाही. मग एवढं सगळं चांगलं नसताना देखील आपण ह्या देहाला पवित्र तुकोबराय म्हणतात, ते कसं होईल विठ्ठल? तुकोबराय सांगतात बाबा, देहाच्या बाबतीमध्ये पवित्र कुठेही पाहता येत नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची ठार, नाही अपवित्र शरीर ऐसे. शरीरासारखा दुसरा अपवित्र जगामध्ये पदार्थ पाहायला मिळत नाही. पहिल्यांदा तुकोबारायाने सांगितलं शरीर दुःखाचे कोठार. शरीराला काय म्हटलं? दुःखाचं कोठार म्हटलं. आपल्याला कोठार माहित आहे, पूर्वीच्या काळात ज्याला गोदाम म्हणायचे आणि आजकालच्या सुधारित भाषेमध्ये ज्याला वेअर हाऊस म्हणतो, एवढाच बदल आहे. ज्या वेअर हाऊस मध्ये किंवा ज्या कोठार, ज्या गोदामामध्ये भरपूर खंडोगिंती धान्य साठवलेलं असतं, तशा पद्धतीनं या शरीररूपी कोठारामध्ये काय आहे? शरीर दुःखाचे कोठार. अनेक दुःख या शरीरामध्ये ठासून भरलेले. आधी दैविक दुःख असेल, आधी भौतिक दुःख असेल, आध्यात्मिक दुःख असेल. शरीरामध्ये आजार निर्माण झाला, एखाद्याला ताप आले, एखाद्याला सर्दी झालेला असेल, एखाद्याला कॅन्सर सारखा दुर्धर आजार निर्माण झालेला असेल, हे काय? आध्यात्मिक दुःख शरीरामध्ये उत्पन्न होणार. आधी भौतिक दुःख, इतर भूतापासून होणाऱ्या त्रासाचा विचार करा. एखाद्या वेळेस एखाद्याला कुत्र्याने चावलं, एखाद्याला सर्पदंश झालेला असेल, एखाद्याला गायीने मारलं असेल, जे अन्य प्राण्यापासून किंवा एखाद्याला थापड मारलेलं दुसऱ्या पुरुषानं, हा जो त्रास आहे ना, हा आधी भौतिक त्रास आहे. आणि तिसरं आहे ते आधी दैविक. एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि सगळं गावचं गाव वाहून गेलं. एखाद्या ठिकाणी अनावृष्टी झाली, आवर्षण पडायला लागलं, पाऊसच नाही. एखाद्या ठिकाणी जाळपोळ झाली. हे कोणतं आहे? आधी दैविक दुःख. असे अनेक दुःख या शरीरामध्ये भरले आहेत. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. भांडार म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येते, एखाद्या आपण शहरामध्ये गेले की लिहिलेलं असतं एखाद्या ठिकाणी वस्त्र भांडार. ज्या वस्त्र भांडारामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला कपडे मिळतात. आपल्याला दस्ती पाहिजे असेल तेही मिळेल, टोपी पाहिजे असेल मिळेल, शर्ट पीस मिळेल, साडी मिळेल, जे पाहिजे ते सगळं त्या भांडारामध्ये मिळत असतं. तशा पद्धतीनं शरीर रोगाचे भांडार आहे. अनेक रोग ह्या शरीरामध्ये भरलेले. आपल्याला माहित होतं का 2019 मध्ये झालेला आजार कोरोना नावाचा? त्याच्या अगोदर कधी मागे एक आला होता प्लेग नावाचा आजार, त्याच्या अगोदर आला होता चिकनगुनिया नावाचा आजार. हे आजार, असे अनेक आजार ह्या शरीरामधून उत्पन्न होणार आहेत. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची ठार. ह्या शरीराला एवढी दुर्गंधी जगामध्ये कुठे पाहायला मिळत. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्मकीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे. ज्ञानोबराय वर्णन करतात, ह्या शरीरामध्ये अत्यंत रवरव दुर्गंधीनं भरलेलं हे शरीर आहे. आणि नाही अपवित्र शरीर ऐसे. शरीरासारखा अपवित्र जगामध्ये कोणताही दुसरा पदार्थ नाही. पण तुकोबराय म्हणतात पवित्र तो देह विठ्ठल. म्हणजे देह तर पवित्र नाही. मग पवित्र असताना तुकोबरायाने पवित्र म्हणतात, कशी संगती लावायची? वास्तविक पाहता जगतामध्ये पवित्र करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. ज्ञानंतपो निराहारो मृणमनो वारी उपांजनम वायः कर्मार्क कालोच शुद्धे कर्तृणी देहिणाम. देहाला पवित्र करणारे 10-15 गोष्टी आहेत. ज्ञानानं आपल्याला पवित्रता प्राप्त होते, आपल्याला तपानं पवित्र प्राप्त होते, आपल्याला पाण्यामुळे पवित्रता निर्माण होत असते, मातीमुळे पवित्रता निर्माण होते, अग्नीमुळे पवित्रता निर्माण होते, वाऱ्यामुळे पवित्रता निर्माण होते, काही काल गेल्यानंतर पवित्रता निर्माण होत असते. बघा, एखाद्याच्या घरामध्ये सुतक पडल्यानंतर त्याला पवित्र होण्यासाठी फक्त काल जाऊ द्यावा लागतो. 10 दिवसाचा काळ गेला की त्याचा आपोआप सुतक संपत. एखाद्या ठिकाणावरनं जर रस्त्यावरनं प्रेत यात्रा निघाली तर प्रेत यात्रा गेल्यानंतर कोणीतरी रस्ता झाडून काढतं का? किंवा रस्ता धुवून काढतं का? नाही. मध्ये रस्त्याला पवित्र काय होतं? आपोआप वारा गेला की रस्ता पवित्र होतो. तसे अनेक गोष्टी पवित्र करणारे आहेत. भांड्यात अपवित्र झालेले असतील, खरकटे झाले असतील, त्याला पाण्याला पवित्र करता येतं. मातीने धुतल्यानंतर भांड पवित्र होतं. तशा पद्धतीने ह्या शरीराला पवित्र करण्यासाठी, आत्म्याला पवित्र करण्यासाठी ज्ञानानं आत्मा पवित्र होतो, तपानं आपलं शरीर पवित्र होतं. आपण म्हणतात ज्ञानानं आत्मा पवित्र होतो, तर ज्ञान हे आत्मा हे पवित्र अगोदरच आहे. आत्मा हा पवित्र आहे. नित्य शुद्ध बुद्ध पवित्र ह्या अनेक गोष्टी आत्म्याला म्हटलेल्या आहे. मग आत्मा पवित्र असताना अजून पवित्र काय करायचंय?
तर त्या आत्म्याला पवित्र करायचं याचा विचार असा आहे की ज्या काही वेळेस बद्धपणामुळं आपण देहखंडानाम आत्मा, देह म्हणजेच आत्मा म्हणतो. वास्तविक पाहता आत्मा हा वेगळा असतो आणि देह वेगळा असतो. आत्म्याचा देहाचा काहीही संबंध नसतो. आत्म्याचा देहाचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही. एक उदाहरण सांगतो, मी नेहमी सांगतो, ते आपल्या लक्षात येईल की आत्म्याचा आणि देहाचा काही संबंध नसतो. एका गावामध्ये एक श्रीमान मनुष्य होता आणि त्या श्रीमंताच्या पोटी एकुलती एक मुलगी. आता श्रीमंताची घरच्या एकुलती एक मुलगी आणि त्यामुळं तिला असं खेडेगावामध्ये शिक्षण नव्हतं, तिचं शहरामध्ये शिक्षणासाठी ठेवलं होतं. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये. आता तिथं काही सगळे चांगले संस्कारी, चांगली संगत असेल असं नाही. आणि तिच्याकडनं काही जार कर्म घडलं आणि आता श्रीमंताची मुलगी जार कर्म घडलं आणि त्यानंतर तिनं काही तो अबॉर्शन केलं, तिचा गर्भ पाडला आणि तो गर्भ कुठेतरी टाकला तर आपल्यावर परत आक्षेप येईल म्हणून तिने एका सुटकेसमध्ये भरला. आणि तो सुटकेसमध्ये भरलेला गर्भ आपल्या हातामध्ये घेऊन ती सुटकेस निघत असताना अंगावरती भरजरी कपडे आहेत, दागदागिने गळ्यामध्ये घातलेले आहेत आणि ती सुटकेस घेऊन रेल्वेच्या प्रवासाला निघाले. रेल्वेचा प्रवास करताना रेल्वे स्टेशनवरती आल्यानंतर 4-2 सज्जन लोक असतातच, जे खिशे मारणारे असतात. असे 2 सज्जन मंडळी तिने पाहिले की बाबा हे एकुलती एक एकटी बाई आहे, तिच्याजवळ हे सुटकेस आहे, अंगावरती भरजरी कपडे आहेत, दागदागिने आहेत, या योगानं हिच्याकडे भरपूर संपत्ती आहे, अजून सोबत पाहिलं कोणीच नाही, एकटीच आहे, मग आपल्याला चांगला आजचा दिवस आहे असा विचार करून त्या 2 चोरांनी तिच्यासोबत निघाले. आणि मग ते रेल्वे आली. आल्याबरोबर प्लॅटफॉर्मवरती रेल्वे थांबल्याबरोबर ती ज्या डब्यामध्ये चढली बाई त्याच डब्यामध्ये हे दोघे चढले सज्जन मंडळी. आणि नेमकं त्या दिवशी गर्दी नव्हती, मग समोरच्या सीटवरती जागा भेटली, बसले. 4-2 स्टेशन 4-2 तासापर्यंतचा प्रवास झाला. दोघांच्या गप्पा गोष्टी ओळख वाढायला लागली. होता एका स्टेशनवरती तिनं पाहिलं दोघेही आपल्या चांगल्या गळाला लागलेले आहेत म्हणून ती हळूच एका स्टेशनवरती उतरली आणि सांगितलं, दादा मी पाणी पिऊन येते, तुम्ही लक्ष ठेवा या सुटकेसकडे लक्ष ठेवा. त्यांना वाटलं बरं झालं, आपोआप फुकटी एवढं आपल्याला ऐवज मिळायला लागलं, भरजरी कपडे आहेत, दागदागिने आहेत, आजची आपली चड्डी झाली म्हणजे. आणि असा विचार करून दोघेही आनंदानं बसले तिथं. आणि ही ताई खाली उतरली, पाणी पिण्याचं नाटक करायला लागली. होता 1-2 सिटी झाली, 3री सिटी झाली. ते म्हणायला लागले, ताई या लवकर. हे म्हणायला लागले, आले म्हणून ताई म्हणायला लागली. पण यांना कुठे इच्छा होती, चोरांनाही इच्छा नव्हती, तिलाही इच्छा नव्हती. ती खालीच थांबली. मग चोरांमध्ये वादविवाद चालू झाला. तो म्हणतो ह्या सुटकेसवरती माझा जास्त अधिकार आहे, 75% मला, 25% तुला. दोघांमध्ये वाद चालू झाला आणि 25-75चा वाद एवढा विकोपाला गेला की दोघांमध्ये मारामारी होऊन पोलीस आले. दोघांना पकडलं, एका स्टेशनवरती नेलं आणि उतरल्याबरोबर त्या पोलीस स्टेशनमध्ये दोघांनाही विचारायला सुरुवात केली, बाबा सुटकेस कोणाची? तो म्हणतो ही माझी आहे. दुसरा म्हणतो माझी आहे. मग सांग म्हणजे सुटकेसमध्ये काय? तुझी सुटकेस आहे ना, सुटकेसमध्ये काय? आता बाईच्या हातामध्ये सुटकेस होती. मग तिने सांगायला लागले अमुक रंगाच्या साड्या आहेत, दागदागिने आहेत, जे काही सांगायचं ते सांगायला लागले. दोघांची यादी करून घेतली आणि पाहायला लागले तर काय त्यामध्ये कुलूप फोडलं सुटकेसचं. तर काय निघालं बा? कोणती जागेला निघाला, काय निघालं? काहीच नाही. ते मेलेलं अर्भक मिळायला लागलं. त्या अर्भकाचा चोराचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही. अर्भक एकाच, चोर वेगळे, पण विनाकारण ते अर्भक आपलं म्हणून, ते सुटकेस माझी म्हणून त्यांना बंधन प्राप्त झालं. तशा पद्धतीनं आत्मा वेगळा आहे आणि देह वेगळा आहे. देहाचा आत्म्याचा काहीही संबंध नाही, पण आपण देह म्हणजेच आत्मा असं म्हणतो म्हणून आपल्याला बंधन प्राप्त होतं. म्हणून ज्ञानामुळे हे बंधन निवृत्त होतं. म्हणून ज्ञानाने आत्मा शुद्ध होतो. विठ्ठल पद्धतीनं आपण तपश्चर्या केली, तपाच्या योगानं आपला देह पवित्र होतो. स्वरूपाची या प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा आटणी की जे विराट ते चितप. स्वरूपाचा प्रसार होण्यासाठी आपल्या इंद्रिय प्राण वगैरे यांची आटणी करणं म्हणजे याला तप म्हणतात. त्याच्यामुळे आपल्याला शरीराचं तपश्चर्या घडते. शरीरामुळं, आपल्या तपश्चर्यामुळं आपलं शरीर पवित्र होतं. अशा अनेक गोष्टी पवित्र करणारे आहेत. पण जेवढं पवित्र भगवंताचं नाम करतं त्या शरीराला तेवढं पवित्र कोणीही करू शकत नाही. बघा, धातूंचा विचार करत असताना आपल्या भौतिक शास्त्रामध्ये असा विचार सांगितला, 3 प्रकारचे पदार्थ सांगितले आहेत. रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र कोणता तरी असेल तर त्या वैज्ञानिक दृष्टीनं 3 पदार्थ सांगितले. एक आहे ते वायुरूप पदार्थ.
दुसरा आहे तो घनरूप पदार्थ आणि तिसरा आहे तो द्रवरूप पदार्थ. पेट्रोल, पाणी, तेल वगैरे हे कसे आहेत? द्रवरूप पदार्थ आहे. त्याच्यानंतर सिलेंडर आहे आपला, शेगडी आपण जे स्वयंपाक करतो याच्यामधला जो गॅस असेल तो गॅस काय आहे? वायुरूप पदार्थ आहे. आणि काही पदार्थ आहेत, लोखंड असेल, तांबा असेल, पितळ असेल, सोनं असेल, चांदी असेल, हे घनरूप पदार्थामध्ये यांचं वर्गीकरण होतं. त्याच पद्धतीनं पारा नावाचा एक धातू आहे, हा घनरूप पदार्थामध्ये पाऱ्याचं वर्गीकरण होतं, पण असायला ते द्रवरूप आहे. पारा पळणार आहे म्हणजे द्रवरूप आहे आणि त्याचं वर्गीकरण हे घनरूप पदार्थामध्ये आहे. तशा पद्धतीनं हे अपवाद म्हटलेला आहे. जसं पारा हा घनरूप पदार्थ असून तर द्रवरूपता प्राप्त होते, हा अपवाद आहे. तशा पद्धतीनं देह अपवित्रच आहे, पण ज्यांनी आपलं नामस्मरण केलं त्यांचाच देह पवित्र होतो, ह्याला अपवाद आहे. संत महात्मे विठ्ठल. आणि या संत महात्म्याने भगवंताचं नामस्मरण केलं आणि भगवंताच्या नामाचा विचार करत असताना नामस्मरणाच्या योगानं त्यांच्या ठिकाणी ही पवित्रता प्राप्त झाली आहे. नामाच्या योगानं आपलं सगळं पाप नष्ट होते ना. पापाचे कळप योगानं काय होतं? पापाचे कळप पळते पुढे. भगवंताच्या नामाच्या योगानं पाप सगळं नष्ट होतं. म्हणून तुकोबाराय सांगतात ना, किंवा शास्त्रामध्ये असा विचार सांगितला, नामनोस्ती यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे न तावत कर्तुम शक्नोति पातकम पातके जनाः. शास्त्रामध्ये असा विचार सांगितला, पापी जेवढं पाप करू शकत नाही त्याच्या कैत अधिक पटीनं भगवंताचं नाम हे पाप जाळू शकतं. जयाचे नाम पापनाशी लक्ष्मी ऐसी जयाची दासी जो हा तेजा पुण्यराशी सर्व भावे त्यासी तुका शरण. जयाचे नाम पापनाशी, भगवंताचं नामस्मरण सगळं पाप नाश करणार आहे. म्हणून संत महात्म्याने हे भगवंताचं नामस्मरण केलं आहे. बघ, नामस्मरण करत असताना कधीतरी अमावस्या, पौर्णिमा, एकादशीला नामस्मरण करतात तर संतांचा विचार करत असतात. संत महात्मे सदा सर्व काळ भगवंताचं नामस्मरण चालू असतं. सदा नाम घोष करू हरी कथा येणे सदा चिंता समाधान. सदा सर्व काळ पाठीवर झाली या नामरावाच्या छंद या नामाचा घेतला असे. अशी आपली अवस्था जेव्हा सिद्ध होते तेव्हाच तो देह पवित्र होत असतो. विठ्ठल तुकोबारायांचा विचार करत असताना तुकोबारायासारख्या संत महात्म्यांनी भगवंताचं नामस्मरण एवढं केलं की त्या नामाच्या योगानं त्यांचा देह पवित्र झाला. एवढं नाही, काही संतांचा देह पडल्यानंतर त्यांच्या अस्थिमधून अस्थि पवित्र असतात का? एखाद्या ठिकाणी पडलेलं हाड पवित्र म्हणता येईल का? म्हणता येत नाही मला. एखाद्या हाडाला जर स्पर्श झाला तर आपल्याला सचेल स्नान करावं लागतं, अंगावरच्या वस्त्रानिशी स्नान करावं लागतं. एवढा दोष माटला हाडाला. पण काही महात्म्यांचे हाड एवढे पवित्र असतात की स्वतः आपल्या पितांबरामध्ये भगवान परमात्मा त्यांचे हाड धारण करतो. ज्यावेळेस मंगळवेढ्यामध्ये अनेक महामंडळींनी त्या ठिकाणी गावकोशीचं काम करणं चालू होतं, बांधकाम करणं चालू होतं आणि गावाच्या सीमोल्लंघन होऊ नये त्याची आपली कडोगरी काय म्हणतो आपण त्याला, वेस बांधण्याचं काम चालू होतं.
आणि अशामध्ये काही हरिजन मंडळी जे होते त्याच्यामध्ये चोखोबाराय वगैरे होते. आणि या चोखोबारायात एक संत मंडळी, त्या मंडळीने गावाचं ह्या कोसचं सगळं बांधकाम करणं चालू आहे. आणि असं बांधकाम करता करता भली मोठी भिंत चोखोबारायात अनेक या हरिजनांच्या अंगावरती पडली. आणि त्या अंगावरती पडल्याबरोबर आता एवढी मोठी भिंत बांधलेली दगड माती सहित ती भिंत अंगावर पडल्यानंतर अनेक हरिजन मंडळी त्याच्यामध्ये चिरडून मरण पावले. आता ही वार्ता भगवंताच्या कानावर त्याले पांडुरंग परमात्म्याची. आणि त्याबरोबर परमात्म्याचा अधीर झालेले परमात्मा आणि त्याबरोबर भगवंतांनी नामदेवरायांना बोलवलं आणि सांगायला लागले, म्हणजे नामदेवा जा बरं मंगळवेढ्याला जाऊन या आणि माझ्या चोखोबाचे हाडं घेऊन या तुम्ही, कारण त्यांना इथं आपल्या दाराच्या समोर समाधी द्यायची आहे, त्यांची अस्थी घेऊन या तुम्ही. आणि त्याबरोबर नामदेवराय म्हणायला लागले, देवा तिथं काही 1-2 हरिजन मेले का? म्हणे अनेक शेकडो हरिजन मंडळी त्या ठिकाणी बांधकाम करता करता मरण पावलेली आहे. आणि याच्यामध्येच चोखोबारायांची अस्थी ओळखायचे तरी कसे? त्याबरोबर चोखोबारायांची अस्थी ओळखायचे कसं म्हणाल्याबरोबर भगवंताच्या नामदेवरायांना सांगितलं, नामदेवा ज्या ज्या हाडाला आपण कानाला हाड लावायचे की, आणि ज्या हाडामधून कधी सांगतात मरण पावल्यानंतर असा देह जे पडलेला आहे, जीर्ण शीर्ण झालेला जो देह आहे, त्यांचे हाड असे कानाला लावायचे. आणि ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी निघतो ते हाड चोखोबारायाची म्हणायचे. आणि असं नामदेवरायांनी अनेक हाड कानाला लावायचे आणि ज्या हाडामधून विठ्ठल नावाचा ध्वनी आला तेवढा अस्थी बाजूला करायचे. असं करून ते सगळे अस्थी जमा केले आणि मग नामदेवरायांनी ते अस्थी घेऊन आले. भगवंतांनी आल्याबरोबर आपल्या पितांबरामध्ये ते अस्थी घेतले आणि चोखोबारायांची समाधी केली. अहो, ज्यांच्या अस्थीमधून मरण पावल्यानंतर अस्थीमधून ज्यांच्या विठ्ठल नावाचा ध्वनी निघतो असताना त्यांचा देह पवित्र म्हणता येत नाही. हो विठ्ठल सांगतात, बाबा आमचा ज्या संत महात्म्याने भगवंताचं नामस्मरण केलं त्यांचा देह पवित्रच असतो. अहो, भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर देह पवित्र होतोच. ज्ञानोबरायांनी हरिपाठात तोच विचार सांगितले ना, हरिपाठ कीर्ती मुखे धरी, हरिपाठात विचार सांगितला, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. मुखानं हरीचा पाठ केला म्हणजे भगवंताचं नामस्मरण केलं, या योगानं काय होतं, पवित्रची हो देह त्याचा देह पवित्र होतो. बाबा कीर्तन चांग हो अंग हरिरूप. भगवंताचं नामस्मरण एवढं सुंदर आहे, एवढं चांगलं आहे की ते आपल्याला पवित्र करतं, नवे नवे ते आपल्याला भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त करून देतं. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. वाणीही पुण्यवान होते. ध्यानी ध्याता पंढरी राया
मनासहित पालटे काया. भगवंताचं ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया. मनासहित आपल्या शरीरामध्ये जर परिवर्तन होत असेल, ते शरीर पवित्र करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून तुकोबाराने सांगितलं, देह पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो बदे अच्युत सर्व काळ. अच्युताचं सदा सर्व काळ नामस्मरण झालं पाहिजे. कधीतरी मनात आलं, काहीतरी सप्ताह आला, काहीतरी कार्यक्रम घरामध्ये आहे, काहीतरी कार्यक्रम गावामध्ये आहे म्हणून नाही बरं का. सदा सर्व काळच्या अच्युताचं स्मरण झालं तर त्याचा देह पवित्र होतो. एवढ्यावर तुकोबार यांचं समाधान झालं नाही. मग तुकोबाराने सांगितलं, बाबा ज्याने भगवंताचं नामस्मरण देहाला पवित्र केलं, आपल्या वाणीला पुण्यवान केलं, अशा संत महात्म्याचं आपण जर चिंतन करायला लागलो तर काय फळ मिळतं. महाराज दुसऱ्या चरणात, सांगतात, ज्यांनी आपला देह पवित्र बनवणं एवढ्यावर समाधान आहे तुकोबारांचं. पण तुकोबारांचं पुढचं म्हणणं आहे, ज्याने भगवंताचं नामस्मरण करून देह पवित्र केला, वाणी पुण्यवान केली, अशा संत महात्म्याचं चिंतन केल्यानंतर काय लाभ होतो. अहो, जे पवित्राला पवित्र करतात त्यांना विशेष पवित्रता असते. बघा, जगामध्ये आपल्याला सगळ्यांना पवित्र करणारे कोण आहे हो? गंगाधिक नद्या आहेत. गंगेमध्ये स्नान केलं हे शरीर पवित्र होतं. आणि यमुनेमध्ये स्नान केलं. आता अनेक लोक पवित्र होण्यासाठी कुंभमेळ्याला जातात प्रयाग क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. त्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर देहाला पवित्रता प्राप्त होत असते. पण त्या गंगेला पवित्र करणारे संत महात्मे आहेत. विठ्ठल गंगेमध्ये आपणही स्नान करतो, गंगेमध्ये संत महात्मे स्नान करतात. पण आपण स्नान करतो आपलं पावित्र्य निर्माण करण्यासाठी, आपलं पाप घालवण्यासाठी. आणि संत महात्मे गंगेमध्ये स्नान करतात त्या गंगेचं पाप धुण्यासाठी. हा दोघातला बदल आहे. आपण हे स्नान जरी करत असेल तर आपल्या जवळचं पाप इथे सोडतो, आणि संत महात्मे त्या गंगेचं पाप, आपल्यासारखे जेवढे स्नान केलेले मंडळी आहेत ना, त्या सगळ्यांचं पाप गंगेमध्ये जमा होतं. आणि काय असं सांगितलेलं आहे ना, भागवताच्या नवमस्कंदामध्ये विचार आला, ज्यावेळेस सगरांचे 60,000 मुलं कपिलाचार्यांच्या क्रोधपूर्ण दृष्टीने जळून भस्म झाले, राखेचा ढिगारा निर्माण झाला. आता या सगळ्यांचा उद्धार करायचा काय कारण, काय करावं, काय साधना करावी. ज्या योगाने या 60,000 सगरपुत्रांचा उद्धार होईल, त्यावेळेस कपिलाचार्यांनी कृपापूर्ण दृष्टीने सांगितलं, महाराज तुम्हाला जर यांचा उद्धार करायचा असेल तर गंगेला स्वर्गातून इथं आणलं पाहिजे. आता गंगेला आणायचं तर ती सहज येईल का? मग त्याच्यासाठी तपश्चर्या करणं चालू झालं. अंशुमान राजाने आयुष्यभर तपश्चर्या केली, गंगा माता प्रगट व्हावी. आयुष्य संपलं पण गंगा माता प्रगट नाही. नंतर दिलीप राजाने त्यांच्या मुलाने तपश्चर्या केली, आयुष्य संपलं पण गंगा माता प्रगट झाली नाही. आणि यावेळेस तिसऱ्यांदा भगीरथ महाराजांनी तपश्चर्या केली, त्यावेळेस गंगा माता प्रसन्न झाली आणि गंगेने वरदान दिलं. म्हणले, राजा मी येईल, अवनी तलावरती येईल, माझी काही अडचण नाही. फक्त 2 माझ्या समोर प्रश्न उभे आहेत. एक म्हणजे माझा वेग भरपूर आहे, तो वेग धारण करणारा कोणीतरी पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तुमचा मृत्यू लोक आहे, आणि या मृत्यू लोकावरती अनेक पापी लोक आहेत. मग ते माझ्यामध्ये पाप सोडतील, माझ्या ठिकाणी स्नान करतील, ते पाप सोडतील. मग माझ्या ठिकाणचं पाप धुणारा कोणीतरी पाहिजे. त्यावेळेस भगीरथाने सांगितलं, काळजी करू नको.
तुझा वेग धारण करणारे हे आमच्याकडे आहेत आणि तुझं पाप धुणारे आहेत. कोण आहे? माझा वेग धारण करणारा कोण आहे असं म्हणाल्याबरोबर गंगा मातेला भगीरथाने सांगितलं भगवान शंकरांनी तुझा वेग धारण करते. म्हणून भगवान शंकरांनी आपल्या जटेमध्येच गंगेला धारण केलं. हो, एवढा वेग म्हणत होती तर जटेमध्ये गंगेला धारण केले. मग गंगा मध्येच गुप्त झाली. मग शेवटी भगीरथाने पुन्हा भगवान शंकराची प्रार्थना केली. मग जटा थोडी ढिली केली. मग त्याचा प्रवाह तो चालू झाला. नाहीतर एवढे 3 जन्मपर्यंत तपश्चर्या झाली, गंगा जर इथं गुप्त झाली तर कसं व्हायचं? माझ्या पितरांचा कसा उद्धार होईल? हा विचार आहे. म्हणजे एक प्रश्न संपला. पण दुसरा प्रश्न होता की माझ्या ठिकाणी जे पाप निर्माण झालेलं आहे ते घालवणारे कोण आहे? त्यावेळेस भगीरथाने सांगितलं न्यासिनः शांतः ब्रह्मिष्ठः. जे न्यासिनः म्हणजे ज्यांच्या ठिकाणी कोणते शांत स्वरूपाचे मुनिवृत्तीचे असे जे महात्मे आहेत हे तुझ्या गंगेमध्ये स्नान करतील तेव्हा तुझं सगळं पाप धुवून जाईल. हे कोण सांगितलं? हो, भगीरथाने सांगितलं. म्हणजे ज्या पापी लोक ज्या ठिकाणी स्नान करतील आणि ज्याच्या ठिकाणी पाप धुवून जाईल असं ज्या गंगेच्या ठिकाणी पवित्रता आहे पण त्याही गंगेला पवित्र करणारे संत महात्मे आहेत हे म्हणजे अतिपवित्र झाले. विठ्ठल सांगतात अशा संत महात्म्याचं चिंतन केलं पाहिजे ज्याने अनेकांना पवित्र करणारे आहेत. अहो, नुसतं संतांचं आपण नामस्मरण केलं, संतांच्या वाणीने जर उच्चार करायला लागलो तरी आपल्याला पुण्य प्राप्त होत असते. पुण्यवंत नामस्मरण करण्याच्या योगानं आपल्या ठिकाणी पुण्य पदरामध्ये पडत असतात. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. अशा सज्जन मंडळींचं नामस्मरण केल्यानंतर मग विचार करा अशा संतांचं जर आपण चिंतन केल्यानंतर जर हा लाभ आपल्याला होत असेल तर याच्या चिंतनेत तरतील दोषी कितीही मोठा दोषी असेल अशा संतांचं चिंतन केल्यानंतर तर त्या सगळ्या दोषाचं परिमार्जन होतं. विचार करा ज्यावेळेस ज्ञानोबारायांना आयुष्यभर ज्या विसोबा खेचराने त्रास दिला काय कमी दोष निर्माण झाला असेल का? हो, पण एवढा दोष जरी झाला नंतर विसोबा खेचर ज्ञानोबारायांना शरण आले आणि ज्ञानोबारायांना शरण आल्यानंतर त्यांच्या जवळ आल्याबरोबर त्यांना उच्च पदवी प्राप्त व्हावी म्हणून नामदेवरायांचे गुरुपद त्यांना प्राप्त करून दिलं विसोबा खेचरांना. तर याच्या चिंतनेत रतील दोषी कितीही मोठा दोषी असेल संतांचं चिंतन केल्यानंतर सगळ्या दोषाचं परिमार्जन होत असतं. जळतील राशी पातकांच्या सगळ्या पापाचं क्षालन होतं, सगळ्या दोषांचं क्षालन होतं. कशाच्या योगानं? त्या संत महात्म्याचं चिंतन केलं. मग विचार करा ज्या संत महात्म्याच्या चिंतनाचा जर एवढा परिणाम असेल मग अशा संत महात्म्याची संगती घडली असेल, अशा संत महात्म्याचा कृपाप्रसाद आपल्याला प्राप्त झाले असेल, अशा महात्म्याचं आलिंगन आपल्याला घडलेलं असेल, अशा महात्म्याचं वरदहस्त आपल्यावरती झालेलं असेल, अशा महात्म्याचा उपदेशाचं श्रवण आपल्याला घडलं असेल, अशा महात्म्याचं तत्वज्ञान आपल्याला श्रवण करायला मिळालं तर अजून काय काय लाभ होतो तर थोडासा विचार करायचा. एकदा प्रेमाने आपण भजन करू म्हणजे पुढचा विचार पाहता येईल. Bye.
तो देह वाणी पुण्यवंत जो बदे अच्युत सर्वकाळ तयाच्या चिंतने तरतील दोषी झळतील राशी पातकांच्या प्रस्तावातून सुरुवातीला तुकोबारायांनी सांगितलं भगवंताचं नामस्मरण करण्याच्या योगाने या देहाला पवित्रता वाणीला पुण्यवंत प्राप्त होत असते. पण असं एवढ्यावर नाही तर ज्यांनी आपली वाणी पवित्र केली आपला देह पवित्र केला अशा संतांचं चिंतन केल्यानंतर काय काय लाभ होतं त्याचा विचार करतो. मग एक जर नुसतं चिंतनाचा एवढा परिणाम असेल मग अशा संतांचा जर उपदेश श्रवण केला आपण काय लाभ होईल. तुकोबारायासारख्या संत महात्म्याने आपल्याला उपदेश केला म्हणून शरण जावे सर्व भावे देहा निवासे. त्या भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे बाबा का तर तो हा उत्तरील पार भवदुस्तर नदीचा या भवसागरातून पहिल्या तीराला नेणारा तो परमात्मा आहे असा उपदेश केला. म्हणजे संत महात्म्याचं जर उपदेशाचं श्रवण केला तर आपली बद्धता आपली निवृत्त होते. संत महात्म्याच्या तत्वज्ञानाचा जर आपण विचार करायला लागलो तर आपल्याला ज्ञान प्राप्ती होत असते. म्हणून संतांचं आपण नामस्मरण केलं. अहो बघा संतांचं नामस्मरण केल्यानंतरही खूप मोठा लाभ आहे. देवाचं नामस्मरण केल्यानंतर लाभ पाहिला पण संतांच्या नामाचा विचार करा. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानोबरायांचा हा जो चतुराक्षरी मंत्र आहे ज्ञानदेव नुसतं एवढं जर रोज आपण म्हणायला लागलो तर आपल्याला भगवान परमात्मा ज्ञान देतो. एवढंच नाही वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो. आपल्या स्वतःच्या स्वरूपावस्थाही आपल्याला प्राप्त करून देतो. नामस्मरण देवाचं नाही नामस्मरण संतांचं आहे. किंवा तुकोबारायांचं नामस्मरण केल्यानंतर काय लाभ होतो. तुकाराम तुकाराम मग तुकोबारायांचं नामस्मरण जर केलं तर आपला यम धर्म हा कली असेल यम असेल थरथर कापायला लागतो. तेवढं सामर्थ्य संत महात्म्याच्या नामामध्ये आहे. मग संतांचं नामस्मरण केल्यानंतर हा लाभ होतो. संतांचा उपदेश श्रवण केल्यानंतर लाभ होतो. संत महात्म्याचा वरद हस्त एखाद्यावरती प्राप्त झाल्यानंतर त्याचा उद्धार होऊन जातो. एखाद्यांना संतांचं आलिंगन घडलं आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्य नावाचा अत्यंत परमोच्च मोक्षाची प्राप्ती होते फक्त संत महात्म्याचं आलिंगन घडलं पाहिजे. अहो संतांची जर संगती घडली तरी काय लाभ होतो. स्वतः संतांचे संगती कहो आले कमळापते आपुले कोणीच नव्हते निश्चय चित्ती दृढराम. संत महात्म्याच्या संगतीमध्ये आल्याबरोबर आपलं कोणीच नाही हे संत महात्म्याच्या संगतीमध्ये आल्याशिवाय कळत नाही. संत महात्म्याच्या संगतीमध्ये मोठा राहावं. कळो आले कमळापती परमात्मा आपल्याला कळायला लागतो. असं संत महात्म्याच्या संगतीचं संत महात्म्याच्या वरदहस्ताचं संत महात्म्याच्या उपदेशाचं संत महात्म्याच्या तत्वज्ञानाचा असा लाभ होतो. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या सगळं पापाचं क्षरण होतं सगळा दोष निवृत्त होतं. अहो ज्या संत महात्म्याचं एवढं चिंतन केल्यानंतर मग परमात्म्यालाही काही संत महात्म्याला सोडून राहावं वाटतं का. हो परमात्म्याला देखील त्या संत महात्म्याची सेवा करावी. त्या संत महात्म्याचं रजकण आपल्या अंगावरती यावं अशी इच्छा महाराजांनी तिसऱ्या चरणात
परमात्म्याचं चिंतन करून आपण उद्धाराला पावतो. एवढंच नाही, देवाला देखील अशा संत महात्म्याच्या सहवासामध्ये यावं वाटतं. म्हणून तुकोबाराने सांगितलं, देव इच्छिर तुकोबाराने सांगतात, संत महात्म्याच्या सहवासामध्ये आपल्याला राहावं वाटतं, याच्यात नवल नाही. संत महात्म्याच्या सहवासामध्ये देवाला देखील राहण्याची अपेक्षा आहे. देव इच्छिर चरणीची माते धावत चालते मागे मागे. परमात्मा अशा संत महात्म्याच्या माग माग धावत असतो. अशा संत महात्म्याच्या सहवासामध्ये राहण्याची परमात्म्याला देखील इच्छा आहे. देव इच्छिर चरणीची माते. बघा, भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये असा विचार आलेला आहे, निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शिणम अनुव्रजामि हंतस्य पूजयत्यंघ्रि रेणुभिः. जो संत महात्मा निरपेक्ष आहे, ज्याच्या अंतःकरणात कुठल्याही पद्धतीची अपेक्षा नाही, निरपेक्षम मुनिवृत्तीने जगणारा आहे, शांतम कोणताही त्याच्या ठिकाणी त्रिगुणाची बाधा नाही असा शांत स्वरूपाचा आहे, निर्वैरम ज्याच्या अंतःकरणामधला वैरभाव निवृत्त झालेला आहे. अंतःकरणातला वैरभाव निवृत्त झाले याच्यात विशेष नवल नाही, तर त्याच्या सहवासात येणारे जे वैरी आहेत, एकूण एकाचा वैर करणारे, त्यांच्या अंतःकरणातला वैरभाव निवृत्त होतो. ही खरी निर्वैरता आहे. संतांच्या अंतःकरणामध्ये निर्वैरता आहे, याच्यात विशेष नवलच नाही. तर संत महात्म्याच्या सहवासामध्ये येणारे जे वैरभावाला असतात, सर्प मुंगूस असेल, वाघ हरिण असेल, किंवा मांजर आणि उंदीर असेल, जे असे प्रतिद्वंदी आहेत, तर यांच्या अंतःकरणातला संत महात्म्याच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या अंतःकरणातला वैरभाव निवृत्त होतो. असे जे महात्म्य आहेत, निर्वैरम समदर्शनम, ज्यांच्या अंतःकरणामध्ये सगळ्या जीवांच्या बाबतीमध्ये समभाव आहे, अशा संत महात्म्याच्या रजःकण आपल्या अंगावरती पडावी ही अपेक्षा भगवंताच्या अंतःकरणामध्ये असते. म्हणून बघा, विचार करा, काय झालं, एके दिवशी द्वारका नगरीमध्ये नारदांचं आगमन झालं. आणि नारदांचं आगमन झाल्याबरोबर नारद महर्षी विचार करतात, आज कोणाच्या घरी जावं. आणि नेमकं नारद महर्षी जाता जाता सत्यभामे मातेच्या महालामध्ये नारदांचं आगमन झालं. आणि सत्यभामेच्या महालामध्ये आगमन झाल्यानंतर सत्यभामेनं विचारलं, म्हणजे नारदा, पूजन वगैरे झालं, आणि विचारायला लागले, म्हणजे एखादी वस्तू आपल्याला पुन्हा पुन्हा जर प्राप्त करायची असेल तर काय केली पाहिजे, त्या वस्तूचं दान करावं. त्याबरोबर नारदांनी विचारलं, म्हणजे आईसाहेब, तुम्हाला कोणती वस्तू पुन्हा पुन्हा अपेक्षा आहे. त्यावेळेस सत्यभामे मातेने सांगितलं, मला बाकी काही नाही, म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुन्हा पुन्हा मला प्राप्त व्हावा एवढ्या अपेक्षेने मी काय करू. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तुम्ही दान करा. पण सत्यभामा मातेनं दान करायचं ठरवलं आणि विचारलं, म्हणजे भगवंताचं दान कोणी घेईल. म्हणून नारदांनी सांगितलं, मी घ्यायला तयार आहे. आणि त्याबरोबर लगेच संकल्प झाला, भगवंताचं दान झालं. त्याबरोबर नारद महर्षी ओला हात घेऊन सभेमध्ये आले. आणि सभेमध्ये आल्याबरोबर भगवंताला सांगितलं, देवा चला, म्हणजे माझ्यासोबत म्हणाल्याबरोबर भगवंतांनी एक क्षणाचाही विलंब न लावता नारदांच्या मागे आले आणि चला म्हणले, ठीक आहे चला. का कशा करता काही नाही. मग नारद सांगायला लागले, देवा, आणि सत्यभामा मातेने तुम्हाला मला दान केलेलं आहे, मग तुम्ही माझ्यासोबत राहायला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, आता तुम्हाला दान केलं म्हणजे माझ्यावरती अधिकार नाही, सगळा अधिकार तुमचा आहे. आता मी तुमचा सेवक झालो, तुम्ही माझे मालक झालात. मग आता मालकाला काय जे सांगितलं, जी आज्ञा आहे त्याचं प्रमाण म्हणून आपण कार्य केलं पाहिजे. मग मालका तुम्ही आहात, तुमची काय सेवा करू. भगवंताने सांगितलं, म्हणजे देवा नारदा, आता तुम्हाला बाकी काही सेवा करता येत नाही, तुमच्याकडे काही बॅग वगैरे काही दिसत नाही, सुटकेस नाही, कोणती खलती नाही, कोणती पिशवी नाही, काहीच नाही. मग काय, तुमच्या गळ्यामध्ये वीणा चिपळ्या दिसतात, तेवढे देता का मला, ते सांभाळतो मी. नारदाने सांगितलं, देवा याच्या बळावर तर तुम्हाला भेटलास, आता हे कसं देऊ तुला. बरं, हे देता येत नाही, मग काय देशील. हा देवा, तुला जर सांभाळायचं असेल तर माझ्या चरण पादुका तू घे. सत्यभामा दान करी उजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. नारदांच्या पादुका या भगवंताने आपल्या मस्तकावरती धारण केल्या. कशा करता हो, त्या संत महात्म्याचे रजःकण आपल्या शरीरावरती पडावे. देव इच्छिर चरणीची माती आणि धावत चालते मागे मागे. म्हणून परमात्मा बघा, गायीच्या मागे श्रीकृष्ण धावते. परमात्मा गोपाळ श्रीकृष्ण परमात्मा गायीच्या मागे धावतो का, तर गायीच्या रूपातले भक्त महात्मे त्यांचे रजःकण आपल्या अंगावरती पडावे म्हणून परमात्मा त्यांच्या मागे धावत असतो. देव इच्छिर चरणीची माती
धावत चालते मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. असं संत महात्म्याला देखील या साधू संतांच्या सहवासामध्ये राहावं वाटतं. संतांचे रजःकण आपल्या अंगावरती पडावे वाटतात. आणि असे संत महात्मे ज्यांना भगवंताचा नित्य सहवास असतो, ज्यांच्या कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण असतं, त्यांना अजून कोणत्या गोष्टीच्या प्राप्तीची इच्छा आहे का? काही इच्छा नाही. महाराज चौथ्या चरणात सांगतात, कंठामध्ये भगवंताचं सदा सर्व काळ नामस्मरण असतं. मग त्या काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी साक्षात परब्रह्म परमात्मा परमोच्च साध्य त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. कशासाठी? त्या देवाच्या प्राप्तीसाठी सगळ्या गोष्टी करायच्या. मग तोच परमात्मा ज्यांच्या हाताला सापडलेला आहे, ज्यांच्या सहवासामध्ये तो परमात्मा राहतो, त्या परमात्म्याचं नामस्मरण ज्यांच्या कंठामध्ये राहतं, त्यांना अजून कशाची प्राप्ती करायची आहे का? काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक दया कंठी. काही त्यांचं अजून वेगळं शिल्लक राहिले नाही, कशाच्या प्राप्तीची इच्छा शिल्लक राहिली नाही. कारण का? वैकुंठ नायक दयाच्या कंठी. ज्या कंठामध्ये वैकुंठाचं नामस्मरण आहे, भगवंताचं नाम आहे, कंठी कृष्णमणी नाही अशुभ ती वाणी. भगवंताचं नाम कंठामध्ये असल्यामुळं ती वाणी कधीही अशुभ होत नाही. आणि एकदा त्या परमात्म्याची प्राप्ती झाली, त्या योगानं आता त्यांना कोणत्या गोष्टीची प्राप्तीची इच्छा राहिली नाही. सदा सर्व काळ त्या नामस्मरणामध्ये रममाण झालेले आहेत, त्या चिंतनामध्ये आहेत. आणि अशा संत महात्म्याचं नामस्मरण चालू आहे. संत महात्मे आहेत, त्यांचं नाम देवाचं नाम आहे. आणि असं देवाचं नाव संत महात्मे. आणि या दोन ठिकाणी ज्या ठिकाणी आहेत तिथं देवाला तरी करमत का हो? देवालाही तिथं जावं वाटतं. असा त्रिवेणी संगम या ठिकाणी प्राप्त होतो. महाराज शेवटच्या चरणात तुका
कोणत्या गोष्टीची प्राप्तीची इच्छा नाही अशा संत महात्म्याचा विचार करत असताना संत महात्मे असे फक्त नामस्मरण करतात। ज्या ठिकाणी संत महात्मे आहेत देवाचं नामस्मरण आहे त्या ठिकाणी परमात्मा हा येतच असतो। म्हणून तुकोबाराने सांगितलं या ठिकाणी हा त्रिवेणी संगम आहे। तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा। बघा त्रिवेणी संगमाचा विचार करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे प्रयाग क्षेत्रामध्ये कुंभमेळा चालू आहे आणि त्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे। त्रिवेणी संगमामध्ये काय असतं दोन नद्या प्रकट आहेत एक गुप्त आहे। गंगा आणि यमुना दोन नद्या प्रकट आहेत आणि सरस्वती गुप्त आहे। मग तशाच पद्धतीनं ज्या ठिकाणी भगवंताचं नाम आणि भगवंताचं नामस्मरण करणारे भक्त महात्मे दोन्ही प्रकट आहेत पण परमात्मा गुप्त आहे। गुप्त आहे पण नाही असं नाही। जशी सरस्वती माता नाही असं नाही सरस्वती माता आहेत तशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण भक्त महात्मे करतात त्या ठिकाणी परमात्मा हा निश्चित येत असतो। संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव कैसे समचरणाची शोभा। भगवंताने स्पष्टपणे सांगून ठेवलं नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदयेपिन मदभक्त यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारदः। नारदांना भगवंताने सांगितलं बाबा मी वैकुंठातही मिळणार नाही मी योग्यांच्या अंतःकरणातही मिळणार नाही मग मी कुठे मिळेन ज्या ठिकाणी माझे भक्त गायन करतात माझे भक्त भजन करतात त्याच ठिकाणी मी तुम्हाला प्राप्त होतो। म्हणून तुकोबाराने शेवटी सांगितले तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या। चालू असलेल्या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची तिसऱ्या दिवसाची सेवा झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि असंच आपल्याकडनं प्रतिवार्षिक उत्तरोत्तर पारमार्थिक दृष्टीनं आपलं वातावरण नव पिढीतल्या नवयुवकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। उत्तरोत्तर अधिकाधिक भगवंताचं चिंतन नामस्मरण आपल्याकडनं घडत राहावं एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना। वाणीला पूर्ण विराम। ज्ञानेश्वर